तर मित्रांनो हे बघू शकते बघा, हे आहे ना इलोंडीवर आला आपण आणि इलोंडी वगैरे हे बघू शकता कसे आहे. आणि इलोंडी आहे ना इथं म्हणजे एक देवाचं स्थान आहे. आणि ही मोठ्या नदीला आहे, जी गरम पाण्याची भारजा नदी आहे ना तिला ही इलोंडी फार पडायचं असं बोलतात. म्हणजे जुन्या लोकांकडनं हे या सर्व गोष्टी ऐकण्यात आल्या आहे. तर मी इथे देवाचं वगैरे सर्व स्थान आहे बघू शकते बघा. नारळ वगैरे हे पूर्ण देवच आहेत. हरिदा आहे ह्या साईडला, आपला हरिदा वगैरे ह्या साईडला नदीला भरपूर म्हणजे भरपूर सारे ह्या इकडे वस्तीला असतात. इकडे इलोंडी असा. नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता नदीवर जाणार आहोत आणि नदीवर अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे ना खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे इलोंडी म्हणून. तर तिथे जुन्या लोक आपल्या पेंड्याची पेंडकी वगैरे हे करून ना असे डुबवून ती दुसरीकडनं असे बाहेर पडे अशी ठिकाण आपण बघायला जाणार. आणि तिथे देवांचं वगैरे खूप साऱ्या अशा मूर्त्या वगैरे देखील आहेत, ते देखील आपण बघणार आहोत या व्हिडिओमधून. आणि आपण दुपारचंच वगैरे जाणार आहोत ना, तर ऊन वगैरे पण भरपूरच ऊन आहे मित्रांनो. तर मी ह्या सर्व गोष्टी दाखवणार आहे. आणि तिथे प्रसिद्ध म्हणून बोलत ना तर ते असं तिथे बोललं जातं की ती मोठा कड्या वगैरे आहे आणि ती मोठी नदीला गरम पाण्याच्या जी भारजा नदी आपल्या, मी खूप असे व्हिडिओ टाकलेत नदीचे वगैरे, त्या नदीला आहे. तर ते नदीचे मी बघायला जाणार आहोत. तर मी तुम्हाला पुढे ऑल टोटल दाखवीनच काय नेमकी तिथे कारण मला तिथे जायचंच होतं. खूप वर्षापासून मी बोलते जाईन पण अजूनपर्यंत मी पण गेलो नव्हतं. तर मी आता तिकडेच चाललो आहे, ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुढे भेटूयात आपण. तर मित्रांनो हे बघू शकते बघा, हे आहे ना इलोंडीवर आला आपण आणि इलोंडी वगैरे हे बघू शकता कसे आहे. आणि इलोंडी आहे ना इथं म्हणजे एक देवाचं स्थान आहे. आणि ही मोठ्या नदीला आहे, जी गरम पाण्याची भारजा नदी आहे ना तिला ही इलोंडी. आणि मी पण इथे फर्स्ट टाईम आलो आहे. तर इथं असं पूर्वज जे असायचे ना ते इथे असे पेंडक्या वगैरे टाकायचे. मग इथल्या जर पेंडक्या टाकल्या ना तर त्या मंडणगड किल्ला आहे त्या साईडला बाहेर पडायचं असं बोलतात. म्हणजे जुन्या लोकांकडनं हे या सर्व गोष्टी ऐकण्यात आल्या आहे. तर मी इथं आज प्रत्यक्ष झालं आहे. हे पण बघू शकता, उंच सारा डाव वगैरे पण बघू शकता केवढा मोठा आहे. आणि पूर्ण होडकी टाईप आहे, दोन्ही साईडला ना दरी आहे बघू शकता. आणि उन्हाचं एवढं डेंजर वाटतं तर हे पावसाचं अतिभयंकर असेल. आणि रौद्ररूप पण किती, नदीला पाणी एवढं असतं तर मित्रांनो तू विचारच करू शकत नाही, एवढं भरपूर सारं पाणी असतं. तर इथे पुढे हरिदा गेला आहे. तर आपण तिथे देवाचं वगैरे ती तुम्हाला मी दाखवतो एकदम क्लोजअपने. आणि बघा इथे वरती ना झोपडी वगैरे पण आहेत. ते झोपडी ह्याकरिता असतात की पावसाचं जेव्हा पहिला स्टार्टिंगला पाऊस येतो ना त्या पिरियडमध्ये इकडे मासे वगैरे भरपूर चढतात, कारण इथं वरती कड्या असल्यामुळे. तरी बघा इथे गल बिल पण टाकली नाहीत. इथे देवाचं वगैरे पण आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा मित्रांनो इथे देवाचं हे आहे आणि बघू शकते बघा. इथे देवाचं वगैरे सर्व स्थान आहे बघू शकते बघा. नारळ वगैरे हे पूर्ण देवच आहेत. इथे झेंडे बघू शकते बघा इथे. आणि एक खूप म्हणजे असं प्रसिद्ध आहे मित्रांनो इलोंडी म्हणून. आणि हे लोकेशन बोललात ना महाऊ बोरगर आणि आपल्या इकडून बोललात तर तुळशी या मधोमध ठिकाणी आहे. तर इथं हरिदा आहे ह्या साईडला, आपला हरिदा वगैरे ह्या साईडला नदीला भरपूर म्हणजे भरपूर सारे ह्या इकडे वस्तीला असतात इकडे ह्या साईडला. तर इकडे कांडाला वगैरे घेऊन येतात मासे बिशे पकडण्यासाठी. तर ह्या साईडला असतात, हे बघू शकते बघा. आणि हे बघू शकते बघ
हे पूर्ण देवाचंच आहे. हे बघा, हे असं हे पूर्ण हे तुम्हाला ऑल टोटल जेवढं दिसत असेल ना मित्रांनो, हे सर्व आहे नाही बघा देवाचंच आहे. हे बघा, ते पालखीच्या वेळेस वगैरे वाटते इथे आलेले होते, कारण येतच असतील. एवढं जर सर्व हे आहे नाही तर ह्याच्यावरनं तुम्ही समजून जाऊ शकते एवढं सारे देवाचे झेंडे वगैरे इथे लावलेलेच आहेत. आणि नदी वगैरे पण बघू शकते, खाली अशी नदी आहे. आणि इकडे हे बघा, दगडांना पण बघू शकता एकदम कोरीव वगैरे असं जे पाण्याच्या प्रेशरने जे बनलेलं आहे ना, ते हे तुम्ही बघू शकतात प्रत्यक्षामध्ये. आणि हे पाणी जे आता गडूल वगैरे दिसत आहे ना मित्रांनो, तर वरती आहे ना नदीचं काम चालू आहे. कारण तिथे पात्र आहे ना नदीचं, ते छोटं पात्र आहे, तर त्याला असं मोठं हे करतायत म्हणजे वाढवतायत. त्यासाठी वरती खोदकाम चालू आहे ना, त्याच्यामुळं हे पूर्ण तुम्हाला पाणी एकदम गडूल गडूल दिसतं आहे. आणि आपण इथे आलेलो होतो, आपल्याला पण हे माहीत नाही. ज्यावेळेस आपण इकडं प्रत्यक्ष नदीच्या ठिकाणी आलो होतो, इथे जे राहणारे स्थानिक आहेत ना, त्यांनी आपल्याला सांगितले. आणि हे तुम्हाला दिसत असेल, हे एवढं डीप खोल आहे ना मित्रांनो, खूप सारं खोल आहे. आणि हे पूर्ण जे आपण ह्या साईडला होतं इकडूनच्या साईडला, तर ह्या साईडला पूर्ण अशा गबी आहेत. आणि ही गब वगैरे पूर्वज असे बोलतात की ते पेंडकी एक नावाचे एक हे होतं, जे जुनी लोक जास्त प्रमाणात हे करायचे. आपल्याला एवढं पण माहीत नाही आहे, पण लोकांच्या ऐकण्यात असं बोलण्यात आपण ऐकलेलं आहे की पेंडकी वगैरे टाकून इथे भांडी वगैरे भेटायची. तर ह्या अशा ठिकाणी आपण इथे आता आलो आहोत. तर हे पूर्वज बोलायचे की ते पेंडकी वगैरे टाकली की इथे भांडी वगैरे यायचे म्हणून पूर्वीचे. अशा खूप ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या असाल. त्यातलीच एक इथे एक आहे. आणि इथे नारळ वगैरे दिले ते बघू शकता. ते त्या जिकडं तुम्हाला गबी दिसत असले बघू शकता बघा, इथे नारळ वगैरे पण दिले, वरतून वाहून वगैरे आले बघा इथे नारळ वगैरे. आणि हे बघा पाण्याच्या प्रेशरने जे कातल वगैरे जे फाटले ते बघू शकते बघा. आणि देवाचं एक स्थान वगैरे पण बघू शकते बघा. ना हे खूप वर्षापूर्वीपासूनच आहे आणि ते आपण फर्स्ट टाईम आलो आहोत. असं नाही आहे बघा, इथे नारळ वगैरे खूप सारे दिले ते बघा, नारळ वगैरे. तर मला वाटतं होलीच्या शिमग्याच्या टायमाला तर खूप मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. तर ह्या साईडला कोण इथे आला असेल, जरा आमच्या एरियाचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. एकदम जवळनं वगैरे दाखवतो. बघू शकताय बघा, ही लोंढी असा. तर मित्रांनो बघू शकते बघा, हे पूर्ण देवाचं स्थान आहे इथे. आणि ते नारळ वगैरे ऑल टोटल सर जे काही देणी वगैरे असतात ना, ते इथे दिल्या जातात. यायचं कसं वगैरे ना मित्रांनो, ते सर्व दाखवलं असतं, पण ऊन एवढं डेंजर ऊन आहे ना, त्यामध्ये पाय वगैरे पण खूप सारे भाजत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला काही शूट वगैरे करता आलं नाही. तर आपण इथे बघायचे लग्नाची जर पत्रिका वगैरे असेल ना, प्रथमेश सोनाली, तर पहिली वगैरे सर्व जे काय असेल तर पहिले इथंच यावं लागतं. आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला जे काही पत्रिका वाटप बोला की इतर कोणत्या देवाच्या कुठल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला कराव्या लागतात. म्हणजे एवढं सर्व जागृत आहे ते. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटते. ऊन पण मित्रांनो एवढं बघा ना, एवढं डेंजर ऊन आहे ना, खूपच डेंजर ऊन आहे. आणि ह्या साईडला पूर्ण असे बघा, आजूबाजूला पण पूर्ण बघाल ना, कातल वगैरे पण आहेत. हे पूर्ण असं ऑल टोटल पूर्ण कातल आहे. चला आपण असं पुढं जाऊया.
काय आहे? तर मित्रांनो इथे पण स्थान आहे, दाखवतो तुम्हाला मी. म्हणजे पूर्ण ऑल टोटल जेवढं कातळ दिसत आहेत ना, त्या कातळावर कुठं ना कुठेतरी देवाचे आहेच. आणि आपण चप्पल घालून तर जाऊ शकत नाही, कारण एवढं कातळ पण एवढं तापलेत आणि एवढं आपण उन्हात नाला आहोत. हे बघू शकता, बघा इथे मला उन्हात नाही एवढं व्यवस्थित दिसत नसेल तरी मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकते बघा, देवांची सर्व हे आहे इथे. ही पूर्ण इलोंडी. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या लोकेशनला जे आजूबाजूचे जे बघणारे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना एकच सांगतो, जे कोण ह्या लोकेशनला आलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इथले अधिक जे बघणार आहेत ज्यांना माहिती वगैरे असेल तर मला कमेंट्समध्ये थोडी नक्की सांगा. तर मला पण ह्या सर्व गोष्टी इथल्या माहीत नाही, मी पण तर फर्स्ट टाईम आलो आहे. आणि हे माझं स्वप्न होतं की मला इथे यायचं आणि हे बघायचं आहे. कारण मी ऐकण्यात थोडं वेगळं आलं की ते मोठ्या साऱ्या कड्या वगैरे आहे, तर तसं काही नाही. फक्त कड्या वगैरे नदीनी पूर्ण जे एवढ्याच प्रेशर नदीचं आहे की ते हे पूर्ण कातळ वगैरे फाटलेलं आहे. म्हणजे खूप साऱ्या नदीला प्रेशर आहे, बघू शकता तुम्ही किती सारा. तर कड्या वगैरे मोठ्या असं मोठं बोलतात. तर हे लोकेशन आहे इलोंडी मित्रांनो. आणि आजूबाजूला पण बघू शकता कडक ऊन आहे असं. तर असं आपल्याला खाली जायचं आहे. तर आपण इलोंडीवर आलेलो होतो आणि तुम्हाला मी देवाचं वगैरे स्थान वगैरे दाखवलेलं आहे. अजून ह्याची काय माहिती आपल्याला एवढी पण काय माहीत नाही मित्रांनो. जर का आपल्याला निश्चित कोणी इथे सांगितलं, पण इथं जर इथे मासेमारी वगैरे करण्यासाठी जे बांधव येतात आदिवासी वगैरे बांधव, तर इथे पहिला नारळ द्यावा लागतो, त्याच्यानंतरच इथे वस्तू वगैरे तुम्ही करू शकता. एवढं हे आहे कारण. आणि एक आदिवासी बांधवांकडून आपल्याला इथे माहिती भेटले की जर तुम्ही जर मासे वगैरे इथे पकडत असाल ना, तर इथे गाल्ला वगैरे लावतो जे आपण फिशिंग करण्यासाठी. तर इथे गलाला बाहेरचं वगैरे काहीच नाही चालत. इथले जे मासे भेटतात तेच ते गलाला वापरून तेच तुम्ही मासे पकडला तरच त्या गलाला लागतात. इथे ही सर्व खूप आदिवासी लोक आपल्याला ही माहिती वगैरे सांगितली नाही, कारण जास्त प्रमाणात ह्या नदीला असतात. तर हे खरं असेल आणि पूर्णपणे तर ह्या सर्व गोष्टी कारण त्यांनी अनुभवलेल्या इथे प्रत्यक्षात. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि कोणाला यायचं असेल तर हे मोठं तुळशीमधून जवळ आहे. आणि माहू बोरगर ह्या साईडनी मिनिमम बोललात ना मित्रांनो, इकडे येण्यासाठी जर चालत बोललात ना तर 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. आपण तर फर्स्ट टाईम आलो आहे, तर मला मिनिमम बोललात ना नाही बोलून तरी 2 ते 2.5 तास लागलेले आहेत चालत येण्यासाठी. आणि भर उन्हातनं आलो आहे, कारण एक हे होतं की ते जायचं आहे, ते स्थान बघायचंच आहे. निश्चितच केलं आपण आणि ते आपण आज प्रत्यक्षात बघितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. चला भेटू.